रमेश बोरनारे म्हणाले की 2019ला उमेदवारी मला देण्याच्या आधी पैसे देऊन उमेदवार देणार होते उद्धव. हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे. आताची उबाटा गट आणि पूर्वीची शिवसेना प्रमुखांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलून तिकीट दिलं आणि निवडणुकीला मला मदतही केली, आर्थिक सुद्धा. ते शिवसेना प्रमुख होते. म्हणून आजही आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये शिवसेना प्रमुखाचं जे स्थान आहे ते यत्किंचित ढळलेलं नाही. परंतु आता जर पाहिलं, वैजापूरमधला उमेदवार जो येणार होता, पक्षामध्ये येणार होता, तो का थांबला, त्याच्या मागची कारण जर आता खोलात गेलं तर तुम्हाला लक्षात येईल. पैठणच्या एका साखर कारखानदाराला त्यांनी पक्षात का घेतलं, त्याच्याबद्दलचं काय डिलिंग झालं, हे जर तुम्ही खोलात गेलं तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते.